और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका व लाईट हाऊस कम्युनिटी फाउंडेशन यांच्या सहकार्याने आम्ही सेवेकरी सामाजिक संस्था मोहने अध्यक्ष नगरसेवक राहुल कोट यांच्या वतीने अंबिवली पूर्वेतील मोहने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नालंदा बौद्ध विहार या ठिकाणी भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन आज मंगळवारी करण्यात आलं होतं। नगरसेवक राहुल कोट यांच्या पुढाकाराने हा रोजगार मेळावा पार पडला। सध्याच्या तरुणाईला रोजगाराचा प्रश्न भेडसावत असून तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचं आश्वासन नवनिर्वाचित नगरसेवक राहुल कोट यांनी निवडणुकीत दिलं होतं। नागरिकांना दिलेलं वचन पूर्ण करत या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यात 10वी, 12वी, पदवीधर, ITI, डिप्लोमा, इंजिनिअरिंग आदी शैक्षणिक पात्रता असलेल्या फ्रेशर व अनुभवी उमेदवारांनी सहभाग घेतला। या उमेदवारांना मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, वर्कर, ऑफिस, बॅक ऑफिस, डेटा एंट्री, BPO, कॉल सेंटर, सेल्स मार्केटिंग, हॉस्पिटल, हेल्थ केअर, सिक्युरिटी सर्व्हिसेस, ड्रायव्हर, हेल्पर, फील्ड जॉब, IT, कॉम्प्युटर, ITI, सोशल मार्केटिंग आदी संबंधित नोकऱ्या उपलब्ध होत्या। यावेळी माजी आमदार प्रकाश भोईर, नगरसेविका स्वप्नाली केने, तेजश्री गायकवाड, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कल्याण शहर अध्यक्ष विनोद केने, माजी नगरसेवक दया शेट्टी, माजी नगरसेविका सुनंदा कोट, माजी नगरसेवक मुकुंद कोट, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना विभाग अध्यक्षा अनिता कोट आदी मान्यवर उपस्थित होते। लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशनचे क्लस्टर हेड निकेश पाटील, सेंटर हेड एकता कदम, प्लेसमेंट मॅनेजर देवारिका मे, धनंजय काकडे आदींनी या रोजगार मेळाव्याचं नियोजन केलं। मेळावा यशस्वी करण्यासाठी हेमंत गायकवाड, लक्ष्मण जाधव, रोहित सोनावणे, अमित कोट, संदेश कोट, हरीश जावळे, रिंकू पाटील, जय पाटील, जावेद सय्यद, अरुण कांबळे आदींनी परिश्रम घेतले। या मेळाव्यात 26 कंपन्यांनी सहभाग घेतला तर 215 तरुणांनी रोजगार मेळाव्यात मुलाखत दिली। यापैकी मुलाखतीच्या दुसऱ्या फेरीसाठी 102 उमेदवारांची निवड करण्यात आली। एका विद्यार्थ्याला स्पॉट ऑफर मिळाली। कोटक महिंद्रा बँक, HDB फायनान्शियल सर्व्हिसेस, सारशी अभियांत्रिकी प्रायव्हेट लिमिटेड, रेड रोज गारमेंट्स, पटेल रिटेल मार्ट्स, युनिकेअर हेल्थ केअर इत्यादी कंपन्या उपस्थित होत्या। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या औचित्य साधून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने आम्ही तरुणांसाठी नोकरी मेळावा आयोजित केला आहे। तुम्ही बघत असाल आज आपल्या परिसरात मुलं असे बेरोजगार आहेत, त्यांच्यासाठी आम्ही निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होतं की निवडणुकीनंतर आम्ही तरुणांना नोकरी उपलब्ध कशी करणार होणार त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। अशी त्या ह्याच्यानेच अनुषंगानेच आम्ही एक नोकरी मेळावा आयोजित केलेला आहे। तुम्ही बघत असाल आज आपल्याकडे विविध कंपन्या आलेल्या आहेत। जवळपास 17 ते 18 कंपन्या इथे उपलब्ध आहेत। त्याच्यामार्फत विभागातील तरुणांना, बेरोजगार तरुणांना विविध क्षेत्रामध्ये ही नोकरी उपलब्ध होणार आहे आणि येणाऱ्या काळात देखील असेच नोकरी मेळावा आम्ही दर 6 महिन्याने नोकरी मेळावा आम्ही घेणार आहोत, हे आम्ही इथे सांगू इच्छितो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मला त्रिवार अभिवादन। आज बाबासाहेबांच्या विचारांना अनुसरून छत्रपती शिवाजी महाराज या जयंतीनिमित्त जो रोजगाराचा नियोजन सोहळा सुटलेला आहे, म्हणजे बेरोजगारांसाठी नोकरीची जी संधी चालून आली आहे ते तरुणांनी त्याचा लाभ घ्यावा आणि खास करून तरुण वर्गासाठी चांगली संधी चालून आली आहे। तरुण विद्यार्थ्यांनी किंवा मुलांनी म्हणजे नोकरी बघताना पगाराचा विचार न करता आपल्याला त्या करिअरमध्ये काय करता येईल किंवा आपल्याला त्याच्यामध्ये काय शिकायला मिळेल याचा लाभ घ्यावा किंवा याचा विचार करून तिथं काम करावं। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।